गुगल बिझनेस प्रोफाईल आणि लोकल सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये प्रभुत्व मिळवण. तुम्हाला माहित आहे, एजंडीडीएच्या डिजिटल जगात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही स्थानिक व्यवसायासाठी आवश्यक आहे. या रणनीती केवळ ऑनलाईन दिसण्यासाठी नाहीत, त्या तुमच्या तात्काळ भौगोलिक क्षेत्रातील खरेदीसाठी तयार असलेल्या ग्राहकांशी जोडल्या जाण्याबद्दल आहेत, ज्यामुळे दुकानात येणारे ग्राहक, कॉल्स आणि शेवटी रूपांतरणे आणि महसूल वाढतो. गुगल बिझनेस प्रोफाईल, जे पूर्वी गुगल माय बिझनेस म्हणून ओळखले जात होते, ते खरंतर एक विनामूल्य साधन आहे जे व्यवसायांना गुगल सर्च आणि मॅप्सवर त्यांची ऑनलाईन उपस्थिती व्यवस्थापित करण्यास मदत करते. हे एक व्यापक ऑनलाईन सूची म्हणून काम करते, जे संभाव्य ग्राहकांना तुमच्या व्यवसायाबद्दल महत्त्वाची माहिती दर्शवते. लोकल एसईओसाठी गुगल बिझनेस प्रोफाईलचे महत्त्व खरं सांगायचं तर कितीही जास्त सांगितलं तरी कमीच आहे. तेथे लोकल सर्च रँकिंगवर परिणाम करते. गुगल पुनरावलोकने, उद्धरणे आणि प्रोफाईलची पूर्णता यांना महत्त्वाचे रँकिंग सिग्नल मानते. जेव्हा वापरकर्ते स्थान संबंधित शोध करतात, जसे की माझ्या जवळ पिझ्झा डिलिव्हरी, तेव्हा गुगल जाहिराती लोकल पाक, जो शीर्ष 3 पाक आहे, आणि माप दृश्याचा एक विशेष लोकल सर्च डिस्प्ले ट्रिगर करते. स्थानिक व्यवसायाचे अंतिम ध्येय या लोकल 3 पाक मध्ये दिसणे हे आहे, कारण जवळजवळ अर्धे स्थानिक शोधक या वैशिष्ट्यीकृत परिणामांपैकी एकावर क्लिक करतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक ठिकाणी क्लिक करण्याची आवश्यकता न पडता लीड्स आणि रूपांतरणे आकर्षित होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. वापरकर्त्याच्या वर्तनाची आकडेवारी या महत्त्वावर खरोखरच जोर देते. सर्व मोबाईल शोधांपैकी जवळजवळ 1/3 स्थान संबंधित असतात. स्मार्टफोन वापरण्यात या 8% स्थानिक शोधक म्हणजे तासांच्या आत व्यवसायाला भेट देतात, आणि त्यापैकी 1% भेटीमुळे खरेदी होते. या व्यतिरिक्त 4% शोधक व्यवसायाचा विचार करताना सरासरी स्टार रेटिंगला महत्त्वाचे किंवा खूप महत्त्वाचे मानतात. एक चांगल्या प्रकारे ऑप्टिमाइज केलेले गुगल बिझनेस प्रोफाईल तुमच्या भौतिक स्थानाबद्दल आणि ऑफरिंगबद्दल पारदर्शकता प्रदान करून विश्वास आणि विश्वसनीयता निर्माण करण्यास मदत करते, जे गुगलच्या EEAT तत्वांशी सुसंगत आहे. अनुभव, कौशल्य, अधिकार आणि विश्वास. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे तुमचे गुगल बिझनेस प्रोफाईल क्लेम करणे आणि सत्यापित करणे. पडताळणीशिवाय तुम्ही केलेले कोणतेही बदल वापरकर्त्यांना दिसणार नाहीत. पडताळणी विविध पद्धतींनी करता येते, ज्यात फोन, टेक्स्ट, ईमेल, थेट व्हिडिओ कॉल, व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा अगदी पोस्टकार्ड मेलमध्ये पाठवूनही करता येते. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये जर तुमची व्यवसाय वेबसाईट गुगल सर्च कन्सोलद्वारे सत्यापित केली असेल, तर तुमचे गुगल बिझनेस प्रोफाईल तयार केल्यावर त्वरित सत्यापित केले जाऊ शकते. एकदा सत्यापित झाल्यावर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमधील प्रत्येक विभाग पूर्णपणे भरण्याचा प्रयत्न करायला हवा, जेणेकरून चांगले दिसत आहे असे दर्शवणारी प्रोफाईल स्ट्रेंथ मिळेल. ही पूर्णता, तुम्हाला माहित आहे, रूपांतरण दरांवर लक्षणीय परिणाम करते. NAP सुसंगतता, ज्याचा अर्थ नाव, पत्ता आणि फोन नंबर आहे, ही खूप महत्त्वाची आहे. तुमच्या व्यवसायाचे नाव, पत्ता आणि फोन नंबर तुमच्या गुगल बिझनेस प्रोफाईलवर आणि इतर सर्व ऑनलाईन उद्धरणांवर, जसे की तुम्हाला माहित आहे, फेसबुक, ट्रिपअडवायझर, ट्रस्टपायलट आणि इतर डिरेक्टरीजवर तुमच्या NAPचे संदर्भ एकसारखेच असले पाहिजेत. विसंगतीमुळे गुगल आणि संभाव्य ग्राहक गोंधळू शकतात, ज्यामुळे स्थानिक शोध रँकिंग आणि विश्वासावर नकारात्मक परिणाम होतो. ब्राईट लोकल सारखी साधने NAP विसंगती तपासण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी मदत करू शकतात. तसेच लहान व्यवसायांना लक्ष्य करण्याच्या SEO घोटाळ्यांपासून सावध रहा, ज्यात अगदी लहान NAP भिन्नता असतात. आता काही इतर महत्त्वाच्या तपशिलांबद्दल बोलूया, जे तुम्ही नेहमी अचूक आणि अद्ययावत ठेवले पाहिजेत. पहिले, तुमच्या कामकाजाचे तास. तुमच्या वेबसाईटवर सूचीबद्ध असलेल्या नियमित आणि सुट्टीच्या तासांशी जुळणारे अचूक तास प्रदान करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहित आहे, गुगल स्थानिक शोध दृश्यमानतेसाठी योग्य कामकाजाचे तास असण्याला अधिकाधिक महत्त्व देत आहे, विशेषतः माझ्या जवळ उघडे असलेल्या शोधांसाठी.
जर तुमचा व्यवसाय बंद म्हणून चिन्हांकित असेल किंवा तास योग्य नसतील तर तुम्हाला दृश्यमानतेमध्ये अडचणी येऊ शकतात. पुढे उघडण्याची तारीख विसरू नका. तुमच्या व्यवसायाची उघडण्याची तारीख भरल्याने गुगलला आणखी एक डेटा पॉइंट मिळतो, जसे की 4 वर्षांपासून व्यवसायात, ज्यामुळे तुमच्या संभाव्य ग्राहकांशी विश्वास आणि विश्वसनीयता निर्माण होण्यास खरोखरच मदत होते. तसेच तुमचे सर्व संबंधित सोशल मीडिया प्रोफाईल तुमच्या गुगल बिझनेस प्रोफाईलशी लिंक केल्याची खात्री करा. तुमचा नकाशा पिन तुमच्या भौतिक पत्त्यावर अचूकपणे ठेवा. येथे अचूकता खूप महत्त्वाची आहे आणि जर तुमचा व्यवसाय ग्राहकांना त्यांच्या ठिकाणी सेवा देत असेल परंतु त्याचे दुकान नसेल तर सेवा क्षेत्र परिभाषित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भौतिक स्थान असलेल्या व्यवसायांसाठी रँकिंगवर सेवा क्षेत्राचा परिणाम कमी स्पष्ट आहे, परंतु तरीही तुम्ही ते भरू शकता. फक्त लक्षात ठेवा, भौतिक स्थान नसलेले व्यवसाय गुगल बिझनेस प्रोफाईलसाठी पात्र नाहीत. मूलभूत माहितीच्या पलीकडे तुम्ही तुमच्या गुगल बिझनेस प्रोफाईलच्या काही विशिष्ट विभागांना सक्रियपणे ऑप्टिमाइज करून तुमची कामगिरी खरोखरच वाढवू शकता. श्रेणी कॅटेगरीज हे सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहेत. एक प्राथमिक श्रेणी सेट केल्याची आणि कोणतीही संबंधित अतिरिक्त श्रेणी जोडल्याची खात्री करा. या श्रेणी थेट तुमच्या प्रोफाईलच्या शोध परिणामामध्ये कधी आणि कुठे दिसतो यावर परिणाम करतात आणि खरं सांगायचं तर त्या एक खूप महत्त्वाचा रँकिंग घटक आहेत. तुमच्या निवडींना मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या प्रतिस्पर्धकांच्या श्रेणींचे संशोधन करणे नेहमीच चांगली कल्पना आहे, परंतु तुम्ही जे काही करता त्याच्याशी खरोखर संबंधित असलेल्या श्रेणीचे निवडा. आता फोटो आणि मीडिया बद्दल बोलूया. उच्च गुणवत्तेचे व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ अपलोड करा. तुमच्या दुकानाचे आतील भाग, बाहेरील दृश्ये, तुमची टीम, कर्मचारी आणि आनंदी ग्राहक या विचार करा. तुमचा लोगो आणि कव्हर फोटो समाविष्ट करायला विसरू नका, कारण कव्हर फोटो मॅप पकमध्ये दिसण्याची शक्यता जास्त असते. तुमचे फोटो सातत्याने अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे. कमीत कमी प्रत्येक तिमाहीत, परंतु आदर्शपणे दर महिन्याला किंवा दर 2 महिन्यांनी. हे गुगलला तुमचा व्यवसाय सक्रिय आहे हे दर्शवते आणि ते सहभागालाही चालना देते. स्टॉक फोटो वापरणे टाळा आणि तुमच्या फोटो शीर्षकामध्ये वर्णनात्मक नावे आणि कीवर्ड असल्याची खात्री करा. ग्राहकांनी अपलोड केलेल्या फोटोवर लक्ष ठेवा आणि तुम्हाला काहीही अयोग्य दिसल्यास ते काढून टाकण्याची नक्कीच विनंती करा. लक्षात ठेवा, गुगल प्रतिमांचे विश्लेषण करण्यासाठी AI वापरते, त्यामुळे तुमच्या फोटोची गुणवत्ता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. तर चला गुणधर्म आणि वर्णनाबद्दल बोलूया. गुणधर्म तुमच्या व्यवसायाबद्दल अतिरिक्त माहिती देण्यासाठी एक उत्तम मार्ग आहेत. आता गुणधर्म 2 प्रकारचे असतात. वस्तुस्थितीवर आधारित गुणधर्म, जे तुम्ही व्यवसाय मालक म्हणून नियंत्रित करता, जसे की तुम्हाला माहित आहे, कुत्र्यांसाठी अनुकूल किंवा व्हीलचेअरसाठी प्रवेश योग्य. आणि नंतर व्यक्तिनिष्ठ गुणधर्म असतात, जे प्रत्यक्षात तुमच्या ग्राहकांकडून येतात, जसे की आल्हाददायक किंवा मुलांसाठी चांगले. बजेटमध्ये मध्ये गुणधर्म अधिक महत्त्वाचे होत आहेत, विशेषतः सेवा आणि मेनू आयटमच्या बाबतीत. योग्य गुणधर्म जोडल्याने तुमची सूची त्या विशिष्ट तपशिलांचा समावेश असलेल्या शोधामध्ये दिसण्याची शक्यता वाढवू शकते. जेव्हा तुमच्या व्यवसायाच्या वर्णनाचा विचार येतो तेव्हा ते आकर्षक असल्याची आणि लोकांना क्लिक करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याची खात्री करा. जरी वर्णन स्वतः कीवर्डसाठी थेट रँकिंग घटक नसले तरी संबंधित कीवर्ड नैसर्गिकरित्या समाविष्ट केल्याने प्रासंगिकता आणि सहभागास खरोखरच मदत होऊ शकते. परंतु तुम्हाला निश्चितपणे कीवर्ड स्टफिंग टाळायचे आहे, कारण त्यामुळे तुमची सूची निलंबित होऊ शकते किंवा तुमच्या व्यवसायाचे नाव परत बदलले जाऊ शकते. ठीक आहे, आता उत्पादने, सेवा, मेनू आणि बुकिंग्सकडे वळूया. तुमच्या व्यवसायाच्या प्रकाराला अनुकूल असलेल्या वैशिष्ट्यांचा पूर्ण वापर करायला हवा. जर तुम्ही किरकोळ व्यवसायात असाल तर श्रेणी, तुम्हाला हवे असल्यास किंमत, वर्णन आणि आदी URLचं उत्पादन सूची तयार करा. उत्पादनांच्या श्रेणी दृश्यमानतेसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वर्णनामध्ये कीवर्ड जोडता तेव्हा ते तुमची रँकिंग आणि क्लिक थ्रू दर सुधारू शकते. सेवा आधारित व्यवसायांसाठी
तुमच्या श्रेणीनुसार गुगलच्या पूर्वनिर्धारित सेवा वापरणे उपयुक्त आहे आणि तुम्ही तपशीलवार वर्णनांचा सानुकूल सेवा देखील जोडू शकता. हे जोडणी खरोखरच तुमची दृश्यमानता आणि आकर्षण वाढवू शकतात. आणि जर तुम्ही रेस्टॉरंट चालवत असाल किंवा बुकिंग्स घेत असाल तर तुमच्या मेनू आणि बुकिंग लिंक्स जोडल्याने रूपांतरांसाठी मोठा फरक पडू शकतो. यामुळे ग्राहकांना तुमच्या प्रोफाईलवरून थेट संवाद साधणे खूप सोपे होते. आता गुगल पोस्ट्स आणि प्रश्नोत्तर विभागाबद्दल बोलूया. तुम्ही तुमच्या नवीनतम ऑफर, घोषणा आणि कार्यक्रमांबद्दल नियमित पोस्ट तयार केल्या पाहिजेत. तुमच्या गुगल बिझनेस प्रोफाईलला एक असे व्यासपीठ समजा जिथे लोक खरेदी करण्याच्या उद्देशाने येतात, फक्त दुसरे सोशल मीडिया खाते नाही. कमीत कमी दर महिन्याला काही वेळा किंवा शक्य असल्यास दर आठवड्याला सुमारे 250 ते 300 शब्दांच्या पोस्ट आणि एका फोटोचा पोस्ट करण्याचा प्रयत्न करा. सातत्यपूर्ण पोस्टिंग गुगलला तुमचा व्यवसाय सक्रिय आणि व्यस्त असल्याचे दर्शवते. प्रश्नोत्तर विभाग असा आहे जिथे वापरकर्ते तुमच्या व्यवसायाबद्दल प्रश्न विचारू शकतात आणि उत्तरे देऊ शकतात. एक व्यवसाय मालक म्हणून तुम्ही सक्रियपणे सामान्य प्रश्न विचारू शकता आणि त्यांची उत्तरे देऊ शकता. कमीत कमी 5 प्रश्नोत्तरे देण्याचे लक्ष्य ठेवा. हे केवळ आवश्यक माहितीच देत नाही तर तुम्हाला महत्त्वाचे कीवर्ड समाविष्ट करण्यास आणि रूपांतरणास मदत करते. स्थानिक कीवर्ड संशोधन म्हणजे सोप्या भाषेत लोक एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात उत्पादने किंवा सेवा शोधताना कोणते शोध शब्द वापरतात हे शोधण्याची प्रक्रिया. उदाहरणार्थ, कोणीतरी डॉग ग्रूमिंग पोर्टलँड किंवा इमर्जन्सी प्लंबर ब्रुकलिन असे शोधू शकेल. ही पायरी खूप महत्त्वाची आहे कारण ती व्यवसायांना स्थानिक शोध परिणामामध्ये गुगल मॅप्सवर आणि अगदी शोध पृष्ठांच्या शीर्षस्थानी दिसणाऱ्या स्थानिक 3 पाकमध्ये दिसण्यास मदत करते. तर ही प्रक्रिया साधारणपणे अशी असते. प्रथम, तुम्ही सीड कीवर्ड्स पासून सुरुवात करता जे फक्त विस्तृत सेवा आधारित शब्द असतात, जसे की डॉग ग्रूमिंग. त्यानंतर तुम्ही लोकेशन मॉडिफायर्स जोडता, म्हणजे ते सीड कीवर्ड्स ठिकाणांच्या नावांचा एकत्र करता. उदाहरणार्थ, डॉग ग्रूमिंग पोर्टलँड किंवा कदाचित कायरोप्रॅक्टर नियर डाउनटाउन टाम्पा. पुढे तुम्ही गुगल सजेशन्स वापरून आणखी कल्पना मिळवू शकता, जसे की टो कम्प्लीट आणि पीपल ऑल्सो आस्क विभाग. त्यानंतर कीवर्ड रिसर्च टूल्स वापरणे चांगली कल्पना आहे, जसे की सेमरश कीवर्ड मॅजिक टूल, आहेफ्स किंवा राइटसोनिक SEO AI एजंट. हे तुम्हाला चांगल्या मासिक शोध व्हॉल्यूम, मंथली सर्च व्हॉल्यूम, स्पष्ट स्थानिक उद्देश, लोकल इंटेंट आणि कमी अडचणी असलेले कीवर्ड शोधण्यात मदत करतात. येथे शोध उद्देश समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे लोकांना खरेदी करायची आहे ते फक्त संशोधन करत आहेत की विशिष्ट व्यवसाय शोधत आहेत हे ठरवून तुम्ही तुमची सामग्री अधिक प्रभावीपणे तयार करू शकता. बहुतेक स्थानिक व्यवसायांसाठी व्यावसायिक किंवा व्यावहारिक, कमर्शियल और ट्रान्झॅक्शनल आणि नेव्हिगेशनल शोधांना लक्ष्य करणे सहसा सर्वात प्रभावी असते. त्यानंतर स्पर्धक विश्लेषण, कॉम्पिटिटर एनालिसिस येते. मूलतः तुमचे प्रतिस्पर्धक त्यांच्या शीर्षकामध्ये, उपशीर्षकामध्ये, सब हेडिंग्स, पृष्ठ शीर्षकामध्ये आणि मेटा वर्णनांमध्ये मेटा डिस्क्रिप्शन्स कोणते कीवर्ड वापरत आहेत हे तपासणे. शेवटी तुम्ही स्थानिक कीवर्ड संशोधन नकाशा, लोकल कीवर्ड रिसर्च मॅप तयार करू शकता. याचा अर्थ तुमच्या कीवर्ड्सना शहर किंवा शेजार, सेवा प्रकार आणि उद्देशानुसार गटबद्ध करणे आणि नंतर त्यांना विशिष्ट वेबसाईट पृष्ठांवर मॅप करणे. हे तुम्हाला कीवर्ड कॅनिबलायझेशन टाळण्यास मदत करते, जिथे अनेक पृष्ठे एकाच शब्दासाठी स्पर्धा करतात. तुमची दृश्यमानता खऱ्या अर्थाने वाढवण्यासाठी तुम्हाला ते ओळखलेले कीवर्ड अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वापरायचे आहेत. प्रथम, तुमच्या वेबसाईटला ऑप्टिमाइज करा. तुमच्या मुख्य स्थानिक कीवर्डना शीर्षक टॅग्स, मेटा डिस्क्रिप्शन्स, URL स्लग्स आणि विभाग शीर्षकांमध्ये सेक्शन हेडर्स समाविष्ट करा. संदर्भ आणि सुलभतेसाठी इमेज ऑल्ट टेक्स्ट विसरू नका आणि भौगोलिक स्थान आणि शोध परिणामांमधील रेटिंग्जसाठी स्कीमा, मार्कअप किंवा संरचित डेटा लागू करण्याचा प्रयत्न करा.
तुमची नेव्हिगेशन सुधारणे आणि अंतर्गत लिंक्सचे लिंक अथॉरिटी शेअर करणे देखील खूप उपयुक्त आहे. शिवाय तुमची वेबसाईट मोबाईल फर्स्ट ऑप्टिमाइज्ड असेल याची खात्री करा, म्हणजे ती प्रतिसाद देणारी आणि लवकर लोड होणारी असावी, जे स्थानिक SEO साठी आवश्यक आहे. पुढे स्थान पृष्ठे तयार करा. याचा अर्थ प्रत्येक सेवा क्षेत्र किंवा भौतिक स्थानासाठी स्वतंत्र लँडिंग पृष्ठे तयार करणे, ज्यात अद्वितीय सामग्री, स्थानिक प्रशंसापत्रे किंवा फोटो आणि स्थान विशिष्ट कीवर्ड असतील. हे गुगलला तुमच्या व्यवसायाला विशिष्ट भौगोलिक शोधांसाठी समजून घेण्यास आणि रँक करण्यास खरोखरच मदत करते. तसेच स्थानिक ब्लॉग सामग्री तयार करण्याचा विचार करा, जसे की सखोल भूविशिष्ट लेख, जसे की सर्वोत्तम स्थानिक हायकिंग किंवा बोल्डरमध्ये तुमच्या घराला हिवाळ्यासाठी कसे तयार करावे. हे तुमच्या व्यवसायाला एक उपयुक्त स्थानिक संसाधन म्हणून स्थान देते. आणि शेवटी स्थानिक बॅकलिंक्स मिळवण्यावर काम करा. तुमच्या वेबसाईटची अथॉरिटी आणि स्थानिक SEO सुधारण्यासाठी प्रतिष्ठित स्थानिक वेबसाईट्स, समुदाय संस्था किंवा अगदी स्थानिक बातम्यांच्या साइट्सकडून त्या मिळवण्याचा प्रयत्न करा. फक्त स्पॅमी बॅकलिंक्ससाठी पैसे देऊ नका, कारण त्या प्रत्यक्षात तुम्हाला दंडाने त्रास देऊ शकतात. आणि तुमची साईट GPS डेटा ॲग्रिगेटर्सना GPS डेटा ॲग्रिगेटर्स जसे की न्यूस्टारला सबमिट केल्याने तुमच्या नकाशाची माहिती अचूक आहे आणि तुम्ही वाहन नेव्हिगेशन सिस्टम मध्ये दिसता याची खात्री करण्यास देखील मदत करू शकते. तर ग्राहक पुनरावलोकने रिव्ह्यूज खरं तर गुगल मॅप्स आणि स्थानिक शोधासाठी एक प्रमुख रँकिंग घटक आहेत. पुनरावलोकनांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही येथे खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला माहित आहे, ज्या व्यवसायांना अधिक पुनरावलोकने आणि उच्च सरासरी स्टार रेटिंग असतात ते सहसा उच्च रँक करतात आणि त्यांना चांगले रूपांतरण दर कन्व्हर्जन रेट्स देखील मिळतात. प्रभावी पुनरावलोकन व्यवस्थापन त्यात काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. प्रथम, तुम्हाला सक्रियपणे ग्राहकांकडून पुनरावलोकने मागवावी लागतील आणि ती मिळवावी लागतील. आदर्शपणे सात्य दर्शवण्यासाठी दर आठवड्याला कमीत कमी एक नवीन पुनरावलोकन मिळवण्याचे लक्ष्य ठेवा आणि तुमच्या स्थानिक ग्राहकांकडून पुनरावलोकने मिळवण्यावर लक्ष केंद्रित केल्याची खात्री करा. ग्राहकांना पुनरावलोकन देणे खूप सोपे करण्यासाठी तुमच्या GBP व्यवस्थापकाकडून थेट लिंक प्रदान करणे उपयुक्त आहे. तसेच सर्व पुनरावलोकनांना, मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक, त्वरित आणि व्यावसायिकपणे प्रतिसाद देणे खरोखरच महत्त्वाचे आहे. प्रतिसाद दिल्याने तुम्ही व्यस्त आहात, तुम्ही ग्राहकांच्या प्रतिसादाला महत्त्व देता आणि ते तुमची विश्वसनीयता खऱ्या अर्थाने वाढवते हे दिसून येते. नकारात्मक पुनरावलोकनांसाठी तुम्ही शांत राहावे, त्यांच्या चिंता मान्य कराव्यात, उपाय सुचवावेत आणि त्यांना तुमच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी आमंत्रित करावे. कधीकधी तुमचा प्रतिसाद पुनरावलोकनापेक्षा भविष्यातील ग्राहकांवर अधिक परिणाम करू शकतो. आणखी एक गोष्ट, तपशीलवार अभिप्राय देण्यास प्रोत्साहित करा. लोकांना विशिष्ट कीवर्ड वापरण्यास तुम्ही थेट विचारू शकत नसले तरी तुम्ही त्यांना त्यांच्या अनुभवाबद्दल तपशीलवार माहिती समाविष्ट करण्यास प्रोत्साहित करू शकता. गुगल पुनरावलोकनामध्ये संबंधित कीवर्ड टग करू शकते किंवा वारंवार उल्लेख केलेल्या शब्दांना वैशिष्ट्यित करू शकते. आणि शेवटी तुम्ही तुमच्या पुनरावलोकन कामगिरीचे निरीक्षण केले पाहिजे. सेमरशच्या रिव्ह्यू मॅनेजमेंट सारखी साधने तुम्हाला तुमची सर्व पुनरावलोकने एकाच ठिकाणी केंद्रीकृत आणि व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतात. तसेच गायब होणाऱ्या किंवा हटवलेल्या उच्च मूल्याच्या पुनरावलोकनावर लक्ष ठेवा. काही सामान्य चुका आहेत ज्या तुमच्या गुगल मॅप्स SEOला खरोखरच हानी पोहोचवू शकतात. यात बनावट किंवा स्पॅमी पुनरावलोकने, ग्राहकांच्या पुनरावलोकनांना, प्रश्नांना किंवा संदेशांना दुर्लक्ष करणे आणि अलीकडील ग्राहक पुनरावलोकने नसणे यांचा समावेश आहे. आता जर तुम्ही तुमच्या GBP व्यवस्थापकातील परफॉर्मन्स टॅबवर गेलात तर तुम्हाला काही खरोखरच महत्त्वाची मेट्रिक्स पाहता येतील. यात एकूण संवाद, टोटल इंटरॅक्शन्स समाविष्ट आहेत, ज्याचा अर्थ तुमच्या प्रोफाइलशी एकूण व्यस्तता, जसे की कॉल्स, बुकिंग्ज, दिशानिर्देश, वेबसाईट क्लिक्स, प्रश्न, पुनरावलोकने, फूड ऑर्डर्स, मेनू क्लिक्स आणि उत्पादन दृश्ये. तुम्हाला तुमचे प्रोफाइल पाहिलेले वापरकर्ते, युजर्स हू व्ह्यूड युअर प्रोफाइल देखील दिसतील. ही अद्वितीय अभ्यागतांची संख्या आहे
प्रत्येक डिव्हाइस किंवा प्लॅटफॉर्मवर एकदा मोजली जाते. मग ती गुगल सर्च असो वा मॅप्स. ही माहिती वास्तविक वापरकर्त्याच्या वर्तनावर आधारित तुमची ऑप्टिमायझेशन रणनीती समायोजित करण्यासाठी खूप मौल्यवान आहे. दिशानिर्देश विनंत्या दर्शवतात की वापरकर्त्यांनी तुमच्या व्यवसायाकडे जाण्यासाठी किती वेळा दिशानिर्देश मागितले, जे सक्रिय स्वारस्याचे चांगले लक्षण आहे. वेबसाईट क्लिक्स तुम्हाला सांगतात की तुमच्या जीबीपी सूचीमुळे तुमच्या साईटवर किती सेंद्रिय ट्रॅफिक येत आहे. कॉल्स तुमच्या जीबीपी सूचीवरून थेट प्राप्त झालेल्या कॉल्सची संख्या मोजतात. आणि मग व्यवसाय विशिष्ट मेट्रिक्स आहेत, जसे की सेवा किंवा हॉटेल्ससाठी बुकिंग्स, रेस्टॉरंटसाठी फूड ऑर्डर्स, हॉटेलसाठी बुकिंग क्लिक्स, उत्पादने आणि मेनू. हे सर्व मेट्रिक्स तुम्हाला तुमच्या जीबीपी कामगिरीचे स्पष्ट चित्र देतात. तर गुगल अनालिटिक्स मध्ये गुगल बिझनेस प्रोफाइल ट्रॅफिक आणि रूपांतरणे स्वतंत्रपणे ट्रॅक करण्यासाठी UTM ट्रॅकिंगची शिफारस केली जाते. अशा प्रकारे तुम्ही इतर सेंद्रिय परिणामांपासून कार्यप्रदर्शन सहजपणे वेगळे करू शकता. आणि तुम्हाला माहित आहे, वार्षिक सारख्या वेगवेगळ्या कालावधीतील डेटाचे विश्लेषण केल्याने ट्रेंड ओळखण्यास आणि तुमची उद्दिष्टे स्थापित करण्यास खरोखरच मदत होते. निरीक्षण आणि ऑप्टिमायझेशन मध्ये मदत करू शकणारी विविध साधने उपलब्ध आहेत. कीवर्ड संशोधनासाठी तुम्ही सेमरश कीवर्ड मॅजिक टूल, Ahrefs किंवा अगदी राईटसोनिक SEO AI एजंट, राईटसोनिक SEO AI एजंट पाहू शकता. प्रतिस्पर्धक विश्लेषण आणि रँक ट्रेकिंगच्या बाबतीत ब्राइट लोकल, जिओरकर, जिओरँकर, मोज लोकल विथ जिओरक, मॉज लोकल विथ जिओरँक, इक्लिंचरचे मॅप ट्रॅकर, इक्लिंचर्स मॅप रँक ट्रॅकर, लोकल फाल्कन आणि GMB एव्हरीव्हेअर सारखी साधने खूप उपयुक्त आहेत. ही साधने प्रत्यक्षात स्थानिक शोध ग्रिड्स किंवा हीटमॅप्स प्रदान करतात, ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या अंतरावर रँकिंग्सची कल्पना येते आणि ज्यामुळे प्रतिस्पर्धक तुम्हाला कुठे मागे टाकू शकतात हे शोधता येते. SEO ऑडिटिंग किंवा सामान्य SEO साठी तुम्ही सेमरश, Ahrefs, SEO क्विक किंवा राईटसोनिकचे AI आधारित SEO साधन वापरू शकता. गुगल बिझनेस प्रोफाइल ऑप्टिमायझेशन साठी GMB एव्हरीवेअर हे प्रतिस्पर्धक श्रेणी आणि GMB इनसाइट्स तपासण्यासाठी एक उपयुक्त क्रोम एक्सटेन्शन आहे. आणि अनालिटिक्ससाठी तुम्ही निश्चितपणे गुगल अनालिटिक्स आणि गुगल सर्च कन्सोल वापरले पाहिजे. आणि रिव्ह्यू मॅनेजमेंट विसरू नका. सेमरशचे रिव्ह्यू मॅनेजमेंट टूल त्यासाठी खूप चांगले आहे. नियमित कार्यप्रदर्शन ऑडिट्स खरं सांगायचं तर सतत सुधारणांसाठी आवश्यक आहेत. गुगल मॅप्सवरील प्रतिस्पर्धक विश्लेषण बरं स्पर्धात्मक राहण्यासाठी, दृश्यमानता सुधारण्यासाठी, ग्राहक आकर्षित करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या प्रक्रियेत काही पावले आहेत. प्रथम, प्रतिस्पर्धक शोधणे. शीर्ष 3 ते 5 सेंद्रिय परिणाम ओळखण्यासाठी गुगल मॅप्सवर लक्षित कीवर्ड वापरा. फक्त जाहिराती वगळण्याची खात्री करा. GMB एव्हरीव्हेअर, GMB किंवा मोज लोकल सारखी साधने तुम्हाला लपलेले प्रतिस्पर्धक शोधण्यात आणि त्यांच्या कामगिरीचा मागोवा घेण्यात मदत करू शकतात. पुढे, प्रोफाइलचे विश्लेषण करणे. त्यांच्या व्यवसायाच्या श्रेणी, सेवा, फोटो आणि ग्राहक पुनरावलोकनांचा अभ्यास करून त्यांची ताकद आणि कमकुवतपणा ओळखा. बेटरबंचच्या सोफी M यांनी प्रतिस्पर्धकांच्या ताकदी आणि कमकुवतपणाबद्दल माहितीचा खजिना म्हणून ग्राहक पुनरावलोकनावर प्रकाश टाकला आहे. त्यानंतर रँकिंगचा मागोवा घेणे. ब्राइट लोकल, सेमरश, जिओरँकर किंवा इक्लिंचरचे मॅप रँक ट्रॅकर, इक्लिंचर्स मॅप रँक सारखी साधने वापरून वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिस्पर्धकांच्या रँकिंगचे निरीक्षण करा, विशेषतः जवळीक विचारात घेऊन. ही साधने स्थानिक शोध ग्रिड्स किंवा हीटमॅप्स देखील प्रदान करू शकतात. त्यानंतर कमकुवतपणा शोधून प्रतिस्पर्धकांच्या प्रोफाइल आणि पुनरावलोकनामधून त्यांच्या सेवा, स्थाने किंवा ग्राहक सहभागातील कमतरता ओळखा. तुमच्या व्यवसायाला फायदा होऊ शकेल अशा दुर्लक्षित लोकसंख्याशास्त्रांवर किंवा गहाळ सेवांवर लक्ष ठेवा. शेवटी, तुमचे प्रोफाइल सुधारणे. या माहितीच्या आधारे तुमचे गुगल बिझनेस प्रोफाइल ऑप्टिमाइज करा. चांगल्या फोटोवर, अधिक तपशीलवार वर्णनांवर, धोरणात्मक कीवर्डवर
आणि अर्थात अधिक पुनरावलोकने सक्रियपणे मिळवण्यावर आणि त्यांना प्रतिसाद देण्यावर लक्ष केंद्रित करा. स्थानिक SEO चे स्वरूप सतत विकसित होत आहे, ज्यात AI आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान अधिकाधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. साठी महत्त्वाचे ट्रेंड आणि विचार खालीलप्रमाणे आहेत. प्रथम, AI विहंगावलोकन आणि वैयक्तिकृत शोध परिणाम. गुगलचे AI ओव्हरव्ह्यूज थेट शोध इंजिन परिणाम पृष्ठांवर सारांशित उत्तरे देतात, ज्यामुळे वेबसाईट्सवरील क्लिक्स कमी होऊ शकतात. परंतु ते अजूनही गुगल बिझनेस प्रोफाइल, पुनरावलोकने, जवळीक आणि प्रासंगिकता यांसारख्या संरचित स्थानिक सिग्नलवर खूप अवलंबून असतात. AI आणि मशीन लर्निंग गुगलला वापरकर्त्याच्या वर्तनावर आणि संदर्भावर आधारित अधिक वैयक्तिकृत शोध परिणाम प्रदान करण्यास सक्षम करतात, ज्यामुळे सामग्री लक्षीकरण अधिक अचूक होते. दुसरे, व्हॉइस सर्च ऑप्टिमायझेशन. व्हॉइस सर्च महत्त्वाचे आहे कारण अधिक वापरकर्ते संवादात्मक प्रश्नांवर अवलंबून असतात, जसे की माझ्याजवळ प्लंबर शोधा, जवळपासच्या सेवा शोधण्यासाठी. याचा अर्थ तुमच्या सामग्रीच्या रणनीती नैसर्गिक भाषेशी जुळवून घेणे खरोखरच महत्त्वाचे आहे. तर लहान व्हिडिओ आणि उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा पोस्ट करणे, तसेच एक मजबूत पुनरावलोकन धोरण आणि तुमच्या सोशल मीडिया चॅनेलला लिंक करणे, यामुळे तुमची मीडिया सामग्री खऱ्या अर्थाने वाढेल आणि तुम्हाला माहित आहे, AI आधारित शोध परिणामामध्ये दिसण्याची शक्यता वाढेल. गुगल आधीच प्रतिमा विश्लेषणासाठी AI वापरते, जे खूप मनोरंजक आहे. तसेच AI हायपर लोकल SEO मध्ये मदत करू शकते. याचा अर्थ ते तुमच्या व्यवसायाच्या ऑनलाईन उपस्थितीला अतिशय विशिष्ट क्षेत्रांना लक्ष्य करून ऑप्टिमाइज करू शकते, जसे की वस्त्या किंवा अगदी वैयक्तिक रस्ते, केवळ विस्तृत शहरांच्या नावांवर अवलंबून न राहता. यामुळे तुम्हाला अधिक वैयक्तिकृत आणि स्थानिक पातळीवर संबंधित सामग्री तयार करता येते आणि तुम्हाला कीवर्ड स्टफिंगवर अवलंबून राहावे लागत नाही. शिवाय कीवर्ड संशोधन, सामग्री ऑप्टिमायझेशन आणि कार्यप्रदर्शन विश्लेषणासाठी अनेक नवीन AI SEO साधने उपलब्ध आहेत, ज्यामुळे व्यवसाय स्पर्धात्मक राहू शकतात. उदाहरणार्थ, उबरॉलचे उबरॉल्स UBI AI वापरून AI आणि पारंपरिक शोध दोन्हीमध्ये शोधला महसुलात रूपांतरित करते. सध्या तुमचे कामकाजाचे तास एक महत्त्वाचा रँकिंग घटक बनले आहेत, विशेषतः माझ्याजवळ उघडे असलेल्या शोधांसाठी. जर तुमचा व्यवसाय बंद असेल किंवा तात्पुरता बंद असेल, तर तुम्हाला दृश्यमान राहणे अधिक कठीण वाटू शकते आणि बंद होण्याची वेळ जवळ आल्यावर तुमची रँकिंग खूप खाली येऊ शकते. तसेच ज्या व्यवसायांना त्यांच्या व्यस्त तासामध्ये अधिक सहभाग मिळतो, ते चांगले रँक करतात, कारण गुगलचा लोकप्रिय वेळ ग्राफ हे दर्शवू शकतो की तुमचा व्यवसाय सध्या हॉट आहे. तुमच्या गुगल बिझनेस प्रोफाइलमधील वारंवार विचारले जाणारे प्रश्न तुमच्या वेबसाईटवर समाविष्ट केल्याने तुमची दृश्यमानता, सहभाग आणि स्थानिक शोध रँकिंग देखील वाढू शकते, विशेषतः जर तुम्ही FAQ स्कीमा वापरत असाल. आता गुगल तुम्हाला थेट तुमच्या प्रोफाइलवर बुकिंग, आरक्षण आणि ऑर्डर बटणे जोडण्याची परवानगी देते, ज्यामुळे ग्राहकांसाठी गोष्टी सोप्या होतात आणि गुगलला मौल्यवान वर्तणूक डेटा मिळतो. रेस्टॉरंटसाठी तुमच्या प्रोफाइलवरील मेनू आयटम्स आणि हायलाइट्स ऑप्टिमाइज केल्याने तुमच्या रँकिंगवर खऱ्या अर्थाने परिणाम होऊ शकतो, विशेषतः जर ते लोक काय शोधत आहेत याच्याशी जुळत असतील. तुमच्या उच्च मूल्याच्या 5 स्टार पुनरावलोकनावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. जर ती गायब झाली तर तुम्हाला ते तपासण्याची आवश्यकता असेल. आणि शेवटी तुमच्या व्यवसायाची माहिती सुसंगत ठेवणे आणि सोशल मीडियावर जिओ टार्गेटिंग वापरणे तुमच्या स्थानिक शोध रँकिंग आणि दृश्यमानता सुधारण्यास मदत करते. सोशल प्लॅटफॉर्मवरील वापरकर्ता व्युत्पन्न सामग्री स्थानिक SEO सिग्नल म्हणून देखील कार्य करू शकते. खरं सांगायचं तर तुमच्या गुगल बिझनेस प्रोफाइलमध्ये आणि स्थानिक SEO मध्ये प्रभुत्व मिळवणे हा एक लांबचा प्रवास आहे, परंतु यात अधिक विनामूल्य लीड्स आणि वाढीव महसुलासाठी प्रचंड क्षमता आहे. या रणनीती काळजीपूर्वक अंमलात आणून प्रोफाइलच्या सखोल ऑप्टिमायझेशन पासून आणि नियमित सामग्री निर्मितीपासून ते सक्रिय पुनरावलोकन व्यवस्थापन आणि स्मार्ट प्रतिस्पर्धक विश्लेषणापर्यंत तुम्ही तुमची स्थानिक शोध दृश्यमानता खऱ्या अर्थाने वाढवू शकता आणि रूपांतरित होण्यास तयार असलेल्या ग्राहकांना आकर्षित करू शकता. सक्रिय राहणे आणि नवीन ट्रेंडना, विशेषतः AI आधारित ट्रेंडना
जुळवून घेणे तुमच्या स्थानिक शोध कामगिरीला दीर्घकाळ मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे असेल.